राधानगरी तालुक्यातील पनोरी गावात वृद्ध महिलेच्या खुनाने परिसरात खळबळ माजली आहे. घरात एकटी राहणाऱ्या श्रीमंती हरी रेवडेकर वय 73 यांचा निर्दयी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह गोबर गॅसमध्ये टाकण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राधानगरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावत 2 आरोपींना जेरबंद केले. घटनेनंतर गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी शोध घेतला आणि महिलेचा मृतदेह गोबर गॅसमध्ये आढळून आला. त्यांच्या डोक्यात मारहाणीच्या जखमा स्पष्ट दिसत होत्या. तिचा दत्तक पुत्र अमित रेवडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राधानगरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी समांतर तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या राधानगरी पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गावात अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जनाची मिरवणूक असताना आरोपी अभिजित मारुती पाटील आणि कपिल भगवान पातले हे संशयास्पद हालचाली करताना दिसले. त्यांच्या वर्तनातील बदल, आर्थिक अडचणी आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीद्वारे त्यांच्यावर पोलिसांचे संशयाचे सावट गडद झाले. आरोपीने वृद्ध महिलेच्या दागिन्यांवर डोळा ठेवून गेल्या महिनाभरापासून कट रचला होता. विसर्जन मिरवणुकीच्या गोंधळात घरात घुसून त्यांनी दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करताच तिच्या डोक्यावर वार करून खून केला आणि दागिने काढून घेऊन मृतदेह गोबर गॅसमध्ये टाकला असल्याची दोघा आरोपींनी कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाघ, पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांच्यासह अन्य पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.